जय श्रीराम. गेले 154 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 155वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी संत कोण आहेत, खरे संत कसे ओळखावे, संतांकडे गेले ते काय करावं आणि काय करू नये, आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागावं कसं वागू नये, त्याचबरोबर नामस्मरण, जे नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे, हे देखील या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात अगदी साध्या सोप्या भाषेत लिहून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन, एक पानाचं जे वाचायला 3-4 मिनिटं लागेल आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागेल. वाचनाचा कंटाळा असेल, तर तुम्ही फिजिकल पुस्तकाच्या ऐवजी ऑनलाईन देखीलच वाचू शकता आणि वाचायचंच नसेल, तर अशा प्रकारचे जे रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्याचं ऑनलाईन तुम्ही श्रवण करू शकता. ते देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्ही जर अगोदरची प्रवचनं ऐकली असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा. आणि जेव्हा आपण सगळ्यात शेवटी प्रवचन संपताना आपण जेव्हा रामनामाचा जप करू, तेव्हा देखील तुम्ही केलात, तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता ह्या 155व्या दिवसाचं जे शीर्षक आहे, ते आहे परमार्थ कसा साधेल. ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली, त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याचं आड काय येते, ते पहावे. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येते. म्हणजे आपला जो इगो, अहंकार असतो, तो बाजूला ठेवावा. माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंताला शरण कसं जाता येईल? म्हणजे शरण जाणे आणि अभिमान हे एका ठिकाणी राहू शकत नाही. आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो. मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? म्हणजे सांसारिक लोकं ही आपल्या संसारातले जी कामं असतात, त्याच गोष्टी घेऊन संतांकडे किंवा देवाकडे जात असतात. पण हा आपला खरा उद्देश असू नये. पुराण-बाळण करता, बायको करता संतांकडे नाही जाऊन, संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही, असे पाहिले, की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो, असं झालं. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टी आवडली, म्हणजे आपल्या फायद्याच्या दृष्टीने जर ती झाली, तरच आपण देवाचं नामस्मरण करतो. पण आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी किंवा आपल्याला आवडणाऱ्या नाहीत, अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा आपण नामस्मरण सोडून देतो, की देवाची पूजा सोडतो किंवा देवाबद्दलची आपली श्रद्धा जी असते ती निघून जाते. विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाही. याचं कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला, तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर सारून ते साधन कर म्हटले, तर निरनिराळ्या सवयी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. म्हणजे आपल्याला कारण द्यायची भरपूर सवय असते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कारण देतो, सबब देतो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही, की आपल्याला ती करता येत नाही किंवा आपल्या करण्याची इच्छा नसते तेव्हा. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही. मग परमार्थ मात्र 2 वर्ष साध्य व्हावा, असे कसे म्हणावे? आपण लहानपणापासून शाळा, कॉलेज वगैरे शिकतो. आपण कामं करतो, जॉब किंवा सर्व्हिस किंवा आपण बिझनेस करतो. पण आपल्याला एवढ्या वर्ष आपल्याला मेहनत करावी लागते. मग परमार्थामध्ये गेल्यावरती लोकांना वाटतं मला एका दिवसात, 2 दिवसात, एका महिन्यात, 2 महिन्यात, एका वर्षात, 2 महिन्यात लगेच रिझल्ट मिळाले पाहिजे. प्रत्येक चांगल्या रिझल्टसाठी काही वेळ जावाच लागतो आणि त्यासाठी आपल्याकडे पेशन्स असला पाहिजे. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. जी पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे. उगीच कष्ट करण्याचा किंवा पारण्याचा नाही. बद्रीनारायणची यात्रा करून आणि तो साधणार नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपण खूप देवळात रोज जातो किंवा अ, भजन-भूषण करतोय किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण अ, देवाच्या ठिकाणी जातो. पण याचा अर्थ असा नाही, की आपण त्या सगळ्या गोष्टीने देवाच्या जवळ जातो.
त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करणं आणि चांगले कार्य करणं. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याची जरूर नसते. म्हणजे पण परमार्थ स्वतः करता करत असो, नामस्मरण आपण स्वतः करता करत असो, आपल्या सांसारिक कामामध्ये असताना देखील पारमार्थिक प्रगती करण्याकरता आपण अशा प्रकारचं नामस्मरण परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. म्हणजे मोठेपणा म्हणून किंवा लोकांना मिरवण्यासाठी म्हणून किंवा लोकांवरती इम्प्रेशन पडायला लोकांना दाखवण्याची काही गरज नाही. जगात मोठेपणा कोणीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटते. हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. म्हणजे पर्मनंट आनंद आपल्याला कशातून मिळतो? परमार्थातून. संसारातून आपल्याला आनंद मिळतो, पण तो टेम्पररी असतो, कायमस्वरूपी नसतो. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हा परमार्थ. शेवटचं मुख्य कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमार्थाचे सार आहे. म्हणजे परमार्थ कसा करावा हेच त्यांनी आपल्याला हे 155व्या प्रवचनाच्या पुस्तकात म्हणजे या पानावर आपल्याला शेअर केलेलं आहे. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. तुम्ही देखील करा. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 155व्या दिवसाचं जे तुम्ही प्रवचनाचं जे वाचन झालं तुम्ही श्रवण केलं तर तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम.